3.5 शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी अंबाबाई होय। श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशासह परदेशातून दररोज हजारो भाविक येत असतात। मात्र दैनंदिन पूजा अर्चा आणि अभिषेक यामुळे श्री अंबाबाईच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे। या मूर्तीवर बऱ्याच वेळा रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली। मात्र या रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळे मूर्तीच्या काही भागाची मोठ्या प्रमाणात झीज झाली असून मूर्तीचं मूळ रूप बदललंय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने श्री अंबाबाईची मूर्ती बदलून या ठिकाणी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने केली आहे। या मागणीचं निवेदन त्यांनी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारे यांना दिलं। आज इथं करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना तसेच कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून आपण जे गेले 2-4 वर्ष मूर्तीच्या पवित्र ही मूर्ती महालक्ष्मी ह्या मूर्तीला जे थोडंसं हे झालेलं आहे त्या मूर्ती बदलण्याचं प्रक्रियेत माननीय कलेक्टर साहेबांनी यात लीड घेऊन जो विषय पेंडिंग पडलेला आहे आणि जे महालक्ष्मीच्या आराध्य दैवत म्हणून मानलं जाणारं करवीर पीठ म्हणा, महाराष्ट्र म्हणा, कोकण, महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यातून इथं भाविक येतात। तर ह्या मूर्तीच्या संदर्भात मूर्ती बदलणे हाच एक पर्याय आहे आणि हे वरच्या लेवलला राजकीय नेत्यांचं किंवा वरच्या पक्ष लेवलला काय चाललं हे आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, पण खालच्या जनतेचं आणि प्रत्येक भाविकाचं म्हणणं आहे की ही मूर्ती बदलली पाहिजे आणि ती मूर्ती बदलावी एवढंच दोन्ही संघटनेच्या मार्फत मी आवाहन करतो। आणि जर ह्यात काही डिसिजन किंवा त्यात कलेक्टरनी जर काही पर्याय नाही काढला तर ह्याच्या पुढचं आंदोलन हे तीव्र असणार। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, अशोकराव जाधव, दयानंद गव्हाणे, चेतन पवळ, परशुराम रेडेकर, अनिल जाधव, किरण मोरे, अनिल पाटील, लता सोमवंशी, शालिनी सरनाईक आणि युवराज तिवले उपस्थित होते।